गणपतीला दुर्वा का वाहिल्या जातात आणि त्यांना दुर्वा का एवढ्या प्रिय आहे त्याचा कधी विचार केला आहात का? चला तर मग आज तुम्हाला याची एक अतिशय सुंदर कथा सांगते. अनलासूर नावाचा एक अतिशय भयंकर राक्षस होता. देवाकडून वरदान मिळाल्यामुळे पृथ्वीवर ऋषीमुनींनी माणसांना खूप त्रास देत होता. त्याच्या डोळ्यातून आणि तोंडातून अग्निवर्षाव होत होते. त्यामुळे सर्व काही भस्मात करून टाकत असे. त्याला थांबवणे जवळपास अशक्य झाले होते. तेव्हा सर्वांनी विघ्नहर्त गणपतीला हाक मारली. बाप्पा पृथ्वीवर आले. पण अनलासूर थांबणे फार कठीण ठरलं. मग गणपतीने आपला आकार प्रचंड मोठा केला आणि त्या अनलासुराला एका घासात गिळून टाकलं. राक्षस संपला खरा, पण तो आतून अग्निमय असल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड ज्वाला पेटल्या. बाप्पा अस्वस्थ झाले, इकडे तिकडे धावू लागले. तेव्हा काही ऋषीमुनींनी उपाय शोधला. त्यांना गणपतीला दुर्व्याचा हार अर्पण केला. त्याच्यावर दुर्वा वाहिल्या. काही दुर्वा प्रसाद म्हणून खायला दिल्या. हळूहळू त्यांच्या पोटातील अग्नी शांत झाली. बाप्पांना थंडावा मिळाला आणि ते पुन्हा प्रसन्न झाले. त्या दिवसापासून बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय झाल्या. म्हणून प्रत्येक गणेश पूजेत दुर्व्याचं खास महत्त्व आहे.